नमस्कार सर्वांना. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती 2026 विषयी संपूर्ण आणि अचूक माहिती. यंदा मकर संक्रांत कोणत्या दिवशी आहे, सुगड पूजन कसे करायचे, संक्रांत कशावर आली आहे, या वर्षाचा शुभ रंग कोणता आणि या दिवशी कोणते उपाय केल्यास धन सुख समृद्धी वाढते, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नववर्षाचा पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. मकर संक्रांती हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. तो हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण विशेष उत्साहाने साजरा होतो. दिनदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः 14 किंवा 15 तारखेला साजरा केला जातो, कारण सूर्याच्या हालचालींवर आधारित हिंदू पंचांगानुसार तारीख ठरते. यंदा हा सण 14 जानेवारी 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे परिधान न करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. यामागे संक्रांत देवीचे स्वरूप हे मुख्य कारण असते. यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे वर्ज्य मानले जाईल? धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीला हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंदू धर्मानुसार या दिवशी सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात, ज्याला शुभ काल मानला जातो. उत्तरायण हा कालखंड सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवातीशी संबंधित आहे. या दिवशी दान, पुण्य आणि स्नानांना विशेष महत्त्व आहे. अनेक जण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दानधर्म करतात. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी कोणता रंग वर्ज्य आहे? तर ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीला एखादा विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करू नये. यामागे संक्रांत देवीचे स्वरूप हे मुख्य कारण असते. ज्योतिषींच्या माहितीनुसार यंदा 2026 मध्ये संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसू नये. मात्र असे का म्हटले जात आहे, याची शास्त्रीय आणि ज्योतिषीय कारणे खालीलप्रमाणे आहेत. पंचांगानुसार दरवर्षी संक्रांत देवी एका विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करून येते. ज्योतिषशास्त्र अशी मान्यता आहे की देवीने ज्या रंगाचे वस्त्र नेसले असते तो रंग त्या वर्षी वर्ज्य किंवा अशुभ मानला जातो. माहितीनुसार 2026 मध्ये संक्रांत देवी पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर आली आहे. याच कारणामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे नेसणे टाळावे असे सांगितले आहे. असे केल्याने देवीचा कोप होऊ नये किंवा नकारात्मकता येऊ नये अशी श्रद्धा असते. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. पिवळा रंग हा गुरु ग्रहाचा प्रतीक आहे. पंचांगानुसार जेव्हा संक्रांतीचे स्वरूप पिवळ्या रंगाशी संबंधित असते, तेव्हा तो रंग विशिष्ट काळासाठी पीडा देणारा किंवा अशुभ मानला जातो. तर शुभ रंग कोणता असावा? यंदा पिवळा रंग वर्ज्य असला तरी तुम्ही खालील रंगाच्या साड्या नेसू शकता. काळा रंग. संक्रांतीला काळी साडी नेसणे हे नेहमीच सर्वात शुभ आणि शास्त्रीय मानले जाते, कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो. पिवळा सोडून तुम्ही लाल, हिरवा, केशरी आणि गुलाबी रंगाची साडी नेसू शकता. थोडक्यात सांगायचे तर यंदा संक्रांत देवीने स्वतः पिवळे वस्त्र परिधान केले असल्याने आपण तो रंग टाळून देवीचा सन्मान राखतो आणि संभाव्य दोष टाळतो, अशी धार्मिक समजूत आहे. तर पहिला दिवस भोगी असते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी म्हणजे आनंदाचा आणि उपभोगाचा दिवस. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे. भोगीच्या दिवशी शेतातील नवीन पिकांची भाजी केली जाते, ज्याला भोगीची भाजी म्हणतात. यामध्ये गाजर, वांगी, घेवडा, ओला हरभरा, बोरं आणि तीळ यांचा वापर केला जातो. या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि लोणी खाण्याची परंपरा आहे, जे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. दुसरा दिवस मुख्य मकर संक्रांत
हा मुख्य उत्सवाचा दिवस असतो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांत साजरी होते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांशी असलेले मतभेद विसरून प्रेम वाढवण्याचा हा दिवस असतो. तर सुवासिनी स्त्रिया एकत्र येऊन हळदी कुंकू करतात आणि एकमेकींना उपयुक्त वस्तू वाण म्हणून देतात. यालाच सुगड पूजन असेही म्हणतात, ज्यात मातीच्या छोट्या मडक्यांची पूजा केली जाते. तिसरा दिवस असतो तो किंक्रात. करी दिन. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रात किंवा करी असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध करून लोकांना त्याच्या छळातून मुक्त केले होते, म्हणून या दिवसाला किंक्रात म्हणतात. हा दिवस विजयोत्सवाचा प्रतीक आहे. जरी काही ठिकाणी या दिवशी शुभ कार्य करत नाही तरीही हा दिवस फिरण्यासाठी आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी वापरला जातो. मकर संक्रांत हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो. हा सण मानवी जीवनातील कडवटपणा दूर करून प्रेमाचा गोडवा पसरण्याची शिकवण देतो. जसा पतंग आकाशात उंच भरारी घेतो तसेच आपणही आपल्या जीवनात यशाची उंच शिखरे गाठली पाहिजेत. हाच या सणाचा खरा उद्देश आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान केल्यामुळे पुण्य लागण्याऐवजी पाप लागते, तर या गोष्टी चुकूनही वस्तू दान करू नका. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे, पण शास्त्रानुसार काही गोष्टीचे दान करणे अशुभ मानले जाते किंवा त्यामुळे दानाचे पूर्ण फळ मिळत नाही. तर कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण गोष्टीचे दान करणे टाळले पाहिजे. जुने किंवा फाटलेले कपडे. अनेक जण संक्रांतीच्या निमित्ताने घरातील जुने, मळलेले किंवा फाटलेले कपडे दान करतात. शास्त्रानुसार अशा वस्तूंचे दान केल्याने घरात दरिद्रता येते. दान नेहमी नवीन किंवा चांगल्या स्थितीतील वस्तूंचेच करावे. शिळे अन्न दान हे नेहमी सात्विक आणि ताजे असावे. कोणालाही शिळे, खराब झालेले किंवा उरलेले अन्न दान करू नका. असे केल्याने पुण्याऐवजी दोष लागतो. प्लास्टिक किंवा काचेच्या वस्तू. संक्रांतीच्या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू, धारदार वस्तू जसे की चाकू, कात्री किंवा काचेच्या वस्तू दान करणे टाळावे. हे दान नकारात्मकता वाढवू शकते असे मानले जाते. वापरलेले तेल. मकर संक्रांतीला तिळाचे किंवा तेलाचे दान शुभ असते, पण ते तेल वापरलेले किंवा खरकटे नसावे. नेहमी शुद्ध आणि नवीन तेलाचेच दान करावे. राग आणि अपमानास्पद भावनेने केलेले दान. दानाचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा ते मनापासून आणि समोरच्या व्यक्तीचा आदर राखून केले जाते. कोणालाही हिणवून, रागाने किंवा उपकार करण्याच्या भावनेने दिलेली वस्तू दान मानली जात नाही. दान देणारी व्यक्ती आणि दान करण्याची वस्तू दोन्ही स्वच्छ असावीत. जर तुमच्या दारात कोणी गरजू आला तर त्याला किमान थोडे तीळ, गूळ तरी द्यावे. रिकाम्या हाताने पाठवू नये. मांस, मद्य किंवा इतर कोणत्याही नशिल्या पदार्थांचे दान या पवित्र दिवशी करू नये. मकर संक्रांतीला तिळगुळ, नवीन वस्त्र, धान्य आणि गाईला चारा देणे अत्यंत शुभ मानले जाते. यंदा कोणावर येणार संक्रांत, देवीचे वाहन, वस्त्र, शस्त्र जाणून घेऊ तर या लोकांवर काय परिणाम होणार आहे. हिंदू पंचांगानुसार यंदा संक्रांत ही नंदा या नावाने ओळखली जाणार आहे. तर यावर्षी नंदाचं वाहन अश्व म्हणजे घोडा असणार आहे. तर तिचं उपवाहन हे सिंह आहे. हिंदू धर्मात देवी ज्या रंगाचे कपडे धारण करून येते त्या रंगाचे कपडे परिधान करणे वर्ज्य असते. त्यामुळे लक्षात घ्या, यंदा संक्रांत नंदा देवी ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे. त्यामुळे या रंगाची कुठलीही गोष्ट मकर संक्रांतला वापरायची नाही असं शास्त्रात सांगण्यात आले. तर संक्रांतीच्या हातात गदा हे शस्त्र राहणार आहे. शिवाय नंदा देवीला कस्तुरीचे लेपन असणार.
म्हणून हातात जाईचं फूल आहे तर देवी बसलेल्या स्थितीत येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासक सांगतात की देवीचं स्वरूप हे देशातील घडामोडीचे संकेत देतात. यंदा जे देवीचे स्वरूप आहे त्यानुसार यंदा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर परिणाम करणार आहे. ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात, यंदा संक्रांती ही पिवळे वस्त्र परिधान करून येणार असल्याने सोने, हरभरा, डाळ, हळद आणि पितळ यांच्या किमतीत वाढ होईल असे भाकीत करण्यात आले. तर धार्मिक शास्त्रानुसार पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित असल्याने धार्मिक कार्यावर यंदा खर्च वाढणार आहे. शस्त्र म्हणजे गदा हे शिस्त आणि संघर्षाचे प्रतीक असल्याने शत्रू राष्ट्रांवर वचक वाढणार असल्याचे संकेत मिळतात. तर वाहन घोडा हे जगात राजकीय आणि तांत्रिक घडामोडींना प्रचंड वेग मिळणार आहे असे भाकीत करण्यात येतं. तर संक्रांतची बसलेली स्थिती असल्याने याचा परिणाम म्हणजे व्यापारी वर्गासाठी हे वर्ष स्थिरतेचे राहणार आहे. सुरुवातीच्या चढ उतारानंतर बाजारपेठेत स्थिरता येणार आहे हे संकेत देवी देते. तर देवीची दिशा ही दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे, ज्यामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये सुबत्ता आणि प्रगतीचे संकेत आहेत. मकर संक्रांत म्हणजे या दिवशी सूर्य मकर राशीत जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या स्थितीचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. खास करून मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी संक्रांत भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना अनेक फायद्यांसाठी त्यांची अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. तर वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशीच्या लोकांनी या काळात आर्थिक बाबतीत नियोजन करणे हिताचे ठरणार आहे. पण कर्क आणि मकर राशीच्या लोकांसाठी संक्रांत अशुभ ठरणार आहे. या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तर प्रवासात खास करून सतर्क राहा. मकर संक्रांती हा सण नसून नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात आणि सकारात्मकतेचा दिवस आहे. या दिवशी दान, पूजन आणि चांगले विचार केल्यास वर्षभर सुख समृद्धी मिळते असे शास्त्र सांगितले आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आनंदी राहा.